शरद पवार म्हणतात की 48 तासात सगळं नाही उरकलं तर मी स्वतः कर्नाटकात जाणार। मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो। मी नाराजी देखील व्यक्त केली, चिंताही व्यक्त केली आणि अपेक्षा व्यक्त केली की त्यातील तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला ॲश्युअर केलं की तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारच्या घटना करतायत त्यांच्यावर सरकार कारवाई करेल। आणि त्यांनी हे देखील मला ॲश्युअर केलं की या बाबतीत सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही। आता त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, पण यासोबत हा संपूर्ण विषय मी स्वतः देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांच्याही कानावर टाकणार आहे। कारण आपल्याला विकासाकडे जायचं आहे आणि अशा प्रकारे राज्यांमध्ये हे जर वातावरण होऊ लागलं तर हे योग्य नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या संविधानानं कोणालाही कुठल्याही राज्यामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे, बिझनेस करायचा अधिकार दिलेला आहे, राहण्याचा अधिकार दिला आहे, कोणी थांबवू शकत नाही। त्यामुळे जर एखाद्या राज्यामध्ये याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचं काम केलं पाहिजे। आणि जर असं लक्षात आलं की राज्य सरकार रोखत नाही आहे तर निश्चित ते केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल। त्यामुळे आत्ता तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे ते घडतंय की नाही मी पाहतोय आणि त्यासोबत त्या संदर्भातलं सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री यांच्यापर्यंत मी पोहोचवणार। सर, काही राजकीय पक्ष सुद्धा महाराष्ट्रात अशाच पद्धती पसरू पाहतात असं तुम्हाला वाटतं का? कारण का अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्याही गाड्या कर्नाटकाच्या गाड्या रोखण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातही वातावरण मला असं वाटतं की एखाद्या ॲक्शनला रिॲक्शन येते, पण महाराष्ट्र हे न्यायोचित आणि न्यायपूर्ण अशा प्रकारचं राज्य आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणीही असं करू नये असं माझं आव्हान असेल। महाराष्ट्र शेवटी देशामध्ये आपल्या न्यायप्रियतेकरता ओळखलं जातं आणि अन्य राज्यांपेक्षा आमचं वेगळेपणही हे आहे की महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नेहमीच राहिलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना कोणी करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला पोलीस रोखतील हे देखील मी या निमित्ताने सांगू इच्छितो। पवार यांचं म्हणणं आहे की सरकार गंभीर नाहीये, कारण काही तारखा जाहीर करण्यात आल्या समन्वय मंत्र्यांच्या, त्यांचे दौरे रद्द झाले, याबाबत सर्वपक्षीयांशी चर्चा झाली नाही। आधी मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करायचे, मात्र यावेळी अंमलबजावणी होत नाहीये आणि त्यामुळे सरकार गंभीर दिसत नाहीये। मुळातच या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली। मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलवलं, माननीय पवार साहेबांना बोलवलं होतं, कदाचित तब्येतीच्या कारणाने ते त्याला वेळेस येऊ शकले नसतील, कारण सीमा प्रश्नामध्ये नेहमीच त्यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे आणि विविध पक्षाच्या लोकांना बोलवून आणि सीमा भागातल्या लोकांना बोलवून पुढे काय करायचं याची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतरच मला असं वाटतं की एक प्रकारे त्याची रिॲक्शन देणं हे कर्नाटकने सुरू केलं। मला असं वाटतं आणि कर्नाटक राज्याला देखील माझं सांगणं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी चालली असताना कुठलेही चिथावणीखोर वक्तव्य करणं किंवा तिथली परिस्थिती बिघडवणं हे योग्य नाहीये, ते कायदेशीरही नाहीये आणि दोन्ही राज्यांच्या हिताचंही नाही। अनेक लोकांचे पत्र मला जे आहेत कर्नाटकातून येत आहेत, ते म्हणतात की तुमचं जर समर्थन मिळालं तर आम्हाला धीर वाटेल, हे जेव्हा ते म्हणतात की मग मी 48 तासात मी जाणार आहे, ह्याची काय सिक्वेन्स आहे त्याकडे? मला असं वाटतं की शेवटी त्या भागात राहणारे जे आपले लोक आहेत ते नेहमीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात, आमच्याशी देखील ते बोलत असतात। त्यांची अपेक्षा आणि सार्थ अशी अपेक्षा असते की आपल्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे, तो आपण देतो देखील। पण मला असं वाटतं की 48 तासामध्ये पवार साहेबांना जाण्याची वेळ काही त्या ठिकाणी येणार नाही। निश्चितपणे तिथलं सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे या परिस्थितीवर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल। पण महाराष्ट्रातल्याही लोकांना माझी विनंती आहे की ॲक्शनला रिॲक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील, या कोणाच्या हिताच्या नाही है। अल्टीमेटम जो है वो दिया गया है, उसको लेकर आप क्या कहेंगे? शरद पवार जी का कहना है कि राज्य सरकार इस पूरे मसले को लेकर गंभीर जो है वो नहीं दिखाई दे रही है। पहली बात तो यह है कि मैंने स्वयं कर्नाटक के मुख्यमंत्री जी से बात की है और मैंने उनको ये कहा है कि इस प्रकार की घटनाएं होना ठीक नहीं है। अपने देश में
हमारा संविधान ये किसी भी राज्य में किसी को भी आने जाने की, वहाँ रहने की, वहाँ नौकरी करने की इजाजत देता है। तो अगर महाराष्ट्र की गाड़ियों पर हमला हो रहा है तो ये गलत बात है। मुझे कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने आश्वस्त किया है कि वे स्वयं इसकी ओर ध्यान देंगे, इस पर एक्शन लेंगे और ऐसी वारदातें न हो ये वो देखेंगे। ये सारे मसले को मैं देश के गृह मंत्री आदरणीय अमित शाह जी तक भी ले जाने वाला हूं, उनको भी इस बारे में अवगत कराने वाला हूं और मुझे ऐसा लगता है कि इस बात की नौबत नहीं आएगी, ऐसी चीजें नहीं होनी चाहिए। जो मसला सुप्रीम कोर्ट में चल रहा है उस मसले पर कोई हिंसा हो ये ठीक भी नहीं है। महाराष्ट्र में भी मैंने लोगों को ये कहा है कि एक्शन पर रिएक्शन देना ये ठीक नहीं है। उधर गाड़ियां फोड़ी गई तो हम यहाँ पर गाड़ियां रोकेंगे, ये भी सही नहीं है। और इसलिए महाराष्ट्र तो कानून व्यवस्था के लिए जाना जाता है, महाराष्ट्र गुंडागर्दी के लिए नहीं जाना जाता। तो महाराष्ट्र कानून व्यवस्था रखेगा, लेकिन उसके साथ साथ कर्नाटक की जिम्मेदारी है, वहाँ के शासन की भी जिम्मेदारी है कि कोई भी गलत व्यवहार महाराष्ट्र के लोगों के साथ न हो। सर उन्होंने गवर्नमेंट अब मोर्चा भी निकालने वाली है 17 तारीख को, कैसे देखते हैं? गवर्नर की स्टेटमेंट पर भी और जो कर्नाटक का इश्यूज है उन पर एनबीए सतर्क हो गई है, मोर्चा निकालने वाले कैसे देखते हैं? ऐसा है कि छत्रपति शिवाजी महाराज ये हमेशा पूरे देश के लिए आदर्श रहे हैं और आदर्श रहेंगे, इसलिए इस पर कोई विवाद भी नहीं हो सकता। और किसी के स्टेटमेंट से, किसी के गलत बयान से या किसी के बयान का गलत अर्थ निकालने से, किसी भी बात से मुझे ऐसा लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज का महत्व कोई भी कम नहीं कर सकता। जहां तक इस मोर्चे का सवाल है तो छत्रपति शिवाजी महाराज का बहाना बनाकर ये मोर्चा निकाला जा रहा है। इनकी नाराजगी राज्यपाल जी के ऊपर दूसरी है, वो क्या है ये सभी को पता है, इसलिए वो टारगेट करने का प्रयत्न कर रहे हैं। और मैं ऐसा मानता हूं कि स्वयं राज्यपाल जी ने भी बार बार ये कहा है कि मेरे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये बहुत बड़े आदर्श है। और राज्यपाल जी ने ये भी बार बार कहा है, और ये बात सही भी है, कि राज्यपाल जी एक ऐसे राज्यपाल है जो स्वराज्य की राजधानी भी गए रायगढ़, जो सिंहगढ़ भी गए, जो प्रतापगढ़ भी गए, जो शिवनेरी भी गए और आई जिजाऊ का दर्शन लेने के लिए वो उनकी जन्मभूमि पर भी गए। तो मुझे ऐसा लगता है कि अब इस सारे मसले को जिस प्रकार से तूल दिया जा रहा है, एक प्रकार से राज्यपाल जी के साथ पुरानी रंजिश को ताजा करने का प्रयास ये लोग कर रहे हैं। सर, महाविकास आघाडीचा मोर्चा काढणार जरी राज्यपाल बदलले तरी आम्ही मोर्चा काढण्याची जी भूमिका आहे त्यांची त्याबद्दल काय म्हणाले? छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। कोणी काय बोललं याच्याने तो आदर्श कमी होणार नाही। एखादी गोष्ट असेल, त्याचा चुकीचा अर्थ निघत असेल किंवा चुकीचा अर्थ काढण्यात आला असेल किंवा कोणी चुकीचं बोललंही असेल, तरीही छत्रपतींचं स्थान हे बदलूच शकत नाही। त्यामुळे 17 तारखेचा जो मोर्चा आहे हा छत्रपतींचं नाव पुढे करून आपला राजकीय अजेंडा चालवण्याचं काम केलं जात आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यपालांवर या पक्षांचा राग कोणत्या कारणाने आहे। तो राग काढण्याकरता आता छत्रपती शिवरायांचा उपयोग होतोय, जो अतिशय चुकीचा आहे। छत्रपती शिवरायांचा उपयोग राजकारणाकरता करणं अतिशय अयोग्य आहे। आणि जे लोक छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना काय अधिकार आहे छत्रपतींच्या नावाचा वापर करण्याचा? आणि पुरावे मागितल्यानंतर सारी माफी देखील ते मागत नाही, त्यांना काय अधिकार आहे राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा? त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही सगळं चाललेलं आहे, छत्रपतींच्या नावाने राजकारण चाललंय
पण छत्रपतींचं नाव कोणीही कमी करू शकत नाही. सर